राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या 150व्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ येथे धुळे जिल्हा मराठा सेवा संघाच्या वतीने अभिवादन व व्याख्यान संपन्न। याबाबत वृत्त असे की आज दिनांक 26 जून 2024 रोजी लोकांचे राजे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची 150वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। तर संपूर्ण धुळे शहरात विविध कार्यक्रमांनी सदर जयंती पार पडली। त्यानिमित्ताने त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन कार्यक्रम धुळे जिल्हा मराठा सेवा संघ कार्यालय गरुड कॉलनी या ठिकाणी कार्यालयात आज दिनांक 26 जून 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता अभिवादन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आला, जयघोष करण्यात आला। त्यानंतर या ठिकाणी धुळे जिल्हा मराठा सेवा संघाच्या स्थापनेपासून कार्यरत असलेल्या मराठा सेवा संघाच्या ज्येष्ठ मार्गदर्शक मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्षा सेवानिवृत्त प्राध्यापक डॉक्टर उषाताई अभिमन्यू पाटील यांचे राजश्री शाहू महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे अभ्यासपूर्ण व्याख्यान या ठिकाणी संपन्न झाले। तर कार्यक्रमासाठी धुळे जिल्हा मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष संदीप पाटील व त्यांचे सहकारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले। तर कार्यक्रमाप्रसंगी अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला। तर यावेळेस मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी, मराठा बांधव, महिला पुरुष वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्याच दिवशी प्रतिज्ञा मद्यपान करायचं नाही आणि म्हणून आयुष्यभर ते दिव्यसनी नाही ही अत्यंत कष्टाची गोष्ट आहे। छोटे राजाशी राजवाड्यात आले तेव्हा तिथे 4 विधवा होत्या, पणजी, आजी आणि ह्या सगळ्यांच्या मध्ये आणि या चौघींवर परंपरांचा फार मोठा प्रभाव होता। इतका प्रभाव होता की रोज एक ब्राह्मण तिथे पूजेला येतोय, एकच नाही अनेक, आणि मग त्या दक्षिणा वगैरे सगळं चालू आहे असं हे सगळं पाहिल्यानंतर मात्र ते काहीसं उदासीन विचाराने स्वतःला प्रश्न विचारायचे। आमच्या धर्मग्रंथांनी सोय अशी केली की आम्ही प्रश्न विचारायचे, पण ते स्वतःला प्रश्न विचारायला लागले। अर्थात ह्या कामामध्ये त्यांना मदत कोणाची झाली तर फ्रेझर आणि सबनीस हे 2 गुरु त्यांना लागले। तरी फ्रेझर आणि सबनीसांचा अत्यंत आदराने आणि नम्रतेने वारंवार उल्लेख केलेला आहे त्याच्या विचाराचा। तर ह्या सगळ्याच्यात एक गोष्ट झाली की त्यांनी त्यांचा अतिशय चांगला उल्लेख केला आणि त्याच्यातून ते काय शिकले तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला कळता कशा आहेत। आता हे सुद्धा त्यांनी प्रश्न केव्हा विचारलेला आहे। असेच ते फिरत असताना आणखीन एक गोष्ट झाली। तिथे मोठा कार्यक्रम होता, महाराजांच्याच तर्फे होता, पण त्यांना असं वाटलं की आपण आपल्या या मुदपाकखान्यात जाऊन यावं आणि एकूणच रसोई घरामध्ये जाऊन यावं आणि काय चाललंय ते बघावं। तिथे बघायला गेल्यानंतर एका बाजूला पूर्ण सोवळ्यातला स्वयंपाक, एक मांजर हातात घेऊन तिथे एक फिरतोय तो सोवळीदारी, तो स्वयंपाक वेगळा आणि बहुजनांच्यासाठीचा स्वयंपाक वेगळा। आणि महाराज तिथे गेल्यानंतर तो सोवळेधारी हातात मांजर घेतलेला महाराजांना म्हणतोय, चचा इथे यायचं नाही, तो स्वयंपाक वाटेल। आणि मग ते जे आहे ते महाराजांना फार लागलंय आणि तिथे त्यांनी मग आत्मचिंतन केलं। मी मगाशी म्हटलं तसं आत्मशोधनाची त्यांची प्रक्रिया जी आहे ती सुरूच होती अगदी असं। आणि मग आणखीन एक गोष्ट झाली त्याच्यातनं, आणखीन एका जाहीरनाम्याला त्या जेवणाच्या निमित्ताने आमंत्रण मिळालं। हा जाहीरनामा होता, सार्वजनिक ठिकाणी कुठेही भेदभाव असता कामा नये। सार्वजनिक इमारती, धर्मशाळा, रेस्ट हाऊस या सगळ्या ठिकाणी कुणी मजुरांची मुलं असतील, श्रीमंतांची मुलं असतील, हे सगळे एकत्रच जेवण घेतील, एकाच प्रकारचं जेवण घेतील या सगळ्याच्या। आणि तिथे एक शब्द त्यांनी वापरलेला आहे, कारण हा सगळा माणुसकीचा विषय आहे। भेदभाव नष्ट करणारा हा राजा होता आणि छोट्या छोट्या प्रसंगांच्या मधून ते असे सगळे खंबीरपणे जे आहे ते उभे राहत होते। अरे वर्णश्रेष्ठत्वा विरुद्धची लढाई जी आहे ती त्यांनी सुरू केलेली होती। ऐकू येतंय ना? थोडा मला मोठ्याने बोलायला त्रास होतोय, पण मी बोलते येत असं। आणि हे काय होतं, धर्मसत्तेला मिळालेलं आव्हान होतं।
आता एकदा धर्मसत्तेला आव्हान मिळते म्हटल्यानंतर काय ढवळले असतील उच्चवर्णीय हे सांगायलाच नको. पुढचे सगळे प्रकरण आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये शाळेत शिकलं जातं. म्हणजे रस्त्यात त्याच्या गाड्या अडवण्यापासून तर आणखीन बाकीच्या गोष्टी करण्यापासून कुठेतरी फतवा काढायचा आणि अमुक अमुक विनाश होणार आहे असं सांगायचं आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाचायला मिळतीलच.